जयंतीनिमित्त सर्व जमलेल्या माता भगिनींचं स्वागत. जास्त बोलता येत नाही, काम करणारी माणसे, बोलणं कमी आहे. लोले साहेबांनी आम्हाला सांगितलं आमच्या गावच्या काही गरजा आहेत, काही गोष्टी करायच्यात. आम्ही जोगेश्वरी मिसळ परिवाराच्या माध्यमातून गोष्टी करायचा प्रयत्न करतो आणि खरंच जे गरजू लोक आहेत त्यांनी आमच्यापर्यंत यावा. जे खरंच गरजू आहे त्यांनी यावा, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. काही गरजू असतील नसतील त्यांनी व्यवसाय करत असताना पैसे खूप कमवतो, पण समाजाचं पण काहीतरी आपण देणं लागतो. त्या पद्धतीने आम्ही थोडं छोटंसं प्राथमिक चालू केलं की शाळेंमार्फत आम्ही काम करायचं चालू केलेलं आहे. म्हणजे शाळेला ज्या गोष्टी कमी पडतात, म्हणजे आपल्या भागात आता बाहेर चालूच असतात कामं आमची थोडीफार, पण ज्या गरजू आपल्या शाळा आहेत, म्हणजे जिल्हा परिषद शाळा असतील, त्यांना आम्ही असं ठरवलं की ज्या कमी काही गोष्टी असतील त्या आम्ही द्यायचं. म्हणजे ज्या आपल्या भागातल्या जरी असतील, काही शाळा असतील, प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, त्यांनी आम्हाला सांगावं किंवा आम्ही वेगळ्या गोष्टीमध्ये का कोणत्या गोष्टी कमीत कमी साऊंड असतील, तुम्हाला टेबल, संगणक असतील, त्यानंतर बेंच असतील, अशा काही ज्या गरजा आहेत लहान मुलांना लागतात त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही जोगेश्वरी मिसळ परिवाराकडनं काम चालू केलेलं आहे. तुमचे आमच्याकडं लोले साहेबांनी सांगितलं आम्ही पूर्ण केल्याच्या बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा गावांमध्ये आम्ही चालू केलेलं आहे. जाहिरात पुढं करत नाही, त्याला आम्ही थोडं माग आहे, पण तुम्ही बऱ्यापैकी जोगेश्वरी मिसळला भेट देता. तुम्ही आमच्याकडं तर आमचं काहीतरी देणं लागतं तुम्हाला देणं. आताच आमचे मित्र कुशाल नाना सातव यांना तुम्ही बहुमताने निवडून दिले, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो सगळ्यांचे. आणि कुशाल नाना पण काम करणारी व्यक्ती, आम्ही एकाच परिवारातले आहोत सगळी, त्याच्यामुळे जे आम्ही काम करतो कुशाल नाना पण तेच काम करणार आहे. हक्काने कुशाल नानाकडे तुम्ही या, जे काही कामं त्यांच्यापैकी शक्य असतील ती करून घ्या. म्हणजे एवढंच बोलतो. आणि बलिदान मास चालू आहे, ते आज सगळे लहान मुलं असतील, माता भगिनी असतील, सगळे पाळायचा प्रयत्न करतात, अभिमान वाटतो. आणि बहुसंख्येने महिला इथं उपस्थित आहेत. म्हणजे काही गोष्टी गावातून आलो मी, एकही घर उघडं दिसलं नाही, मलाच कळाना पुढं यावा. म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. आमच्या गावातही शिवजयंती आम्ही चांगल्या मोठ्या प्रमाणात करतो, ती पण तिकडं चालू आहे. आम्ही येत नव्हतो, पण आग्रह एवढा होता साहेबांचा की तुम्ही याच. आम्ही पडद्यामागनं काम करतो, म्हणजे पुढे दिलेल्या गोष्टीचं आम्ही जाहिरात करत नाही, त्याच्यामुळे आम्ही थोडं माग आहे. इथून पुढे ठरवलंय थोडं दाखवायचं, गरजूवंत आमच्यापर्यंत येतील. धन्यवाद आम्हाला बोलल्याबद्दल. धन्यवाद सचिन शेठ आणि आपल्या सर्व टीमचं. खऱ्या अर्थानं पडद्यामागचीच या ठिकाणी पडद्यामागचेच कलाकार खूप मोठी कला करून जातात आणि ती आपण केलेली आहे. आपण सर्वांनी ती कला पाहिलेली आहे. मनपूर्वक पुनश्च एकदा आपलं सर्वांचं, मान्यवरांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून आमच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.